अंगावर पडलेला विजयाचा गुलाल निघतो ना निघत तितक्यात मारेकऱ्यांनी नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात संपवलंय। खोपोलीतल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला घातलेला हा घेराव पहा। यावरून ही हत्या किती भयंकर होती याची कल्पना येते। आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतणाऱ्या मंगेश काळोखेंना भर रस्त्यावर काही अज्ञातांनी अडवलं। त्यांच्यावर तलवारी आणि चॉपर सारख्या धारदार हत्यारांनी सपासप वार केलेत। या हल्ल्यामुळे खोपोलीच्या रस्त्यांवर अक्षरशः रक्ताचा सडा पडला। पण हा हल्ला का करण्यात आला? या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी आहे का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। त्या हत्येच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात जमलेला। नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। याच निवडणुकीत तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या मानसी काळोखे देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्यात। मानसी काळोखे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या। 21 डिसेंबरला त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला खरा, पण अगदी 5 दिवसातच त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतरच पोलीस स्टेशन बाहेर हा संतापाचा ज्वालामुखी उसळला। तुम्ही सोडा त्यांना, सोडा, घेऊन या त्यांना। मंगेश काळोखे हे देखील माजी नगरसेवक होते। ते आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी जात असतानाच त्यांना हल्लेखोरांनी अडवलं। तब्बल 4 ते 5 हल्लेखोर त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले। हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला आणि हल्लेखोर तात्काळ फरार झालेत। घटनेची माहिती मिळताच खोपोलीकरांनी पोलीस स्टेशनला हा असा घेराव घातला। या हत्येमागे राजकीय वैर आहे का, याही अँगलने पोलीस तपास करतायत। कारण मानसी काळोखे दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला। काळोखे आणि देवकर या कुटुंबांमध्ये प्रचंड वाद असल्याची चर्चा आहे। दोन्ही कुटुंबात तब्बल 15 ते 20 वर्षांपासून वाद असल्याची माहितीही समोर आली आहे। निवडणूक निकालाच्या दिवशीही दोन्ही गटांमध्ये किरकोळ वाद झाल्याचीही माहिती समोर आली आहे। त्यामुळे मंगेश काळोखे यांची हत्या खरंच राजकीय वैरातून झाली आहे का, की या हत्येचा अजून वेगळाच अँगल आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत। पोलीस याचा तपास करतीलच। तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। मी आता खोपोलीच्या विहारी आणि साईबाबा नगर या चौकामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो जया बार आहे। ह्या जया बारच्या अगदी समोर इथे नवनिर्वाचित खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मनीषा काळोखे यांचे जे पती आहेत मंगेश काळोखे यांची सकाळी 7 वाजता या स्पॉटवर नेटून हत्या करण्यात आली। आणि आता जे हत्येचे जे मारेकरी आहेत ते मारेकरी लवकरात लवकर पकडण्यात यावे यासाठी नातेवाईक शिंदे सेनेचे कार्यकर्ते यांनी खोपोली पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गेल्या 3-4 तासापासून घेराव घातला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपी यांना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी त्यांची आक्रमकपणे मागणी आहे। आणि खोपोली तुम्ही इकडे बघू शकाल की खोपोलीत मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे हत्येच्या निषेधार्थ। तुम्ही बघू शकता प्रत्येक दुकानं बंद आहेत, रस्त्यावरची रहदारी कमी प्रमाणात आहे। त्याच्यामुळे पोलिसांची काही पथकं हे फरार आरोपींचा शोध घेण्यात गेलेली आहेत। आरोपींना पोलीस कधी पकडतायत आणि नागरिक किंवा नातेवाईक किंवा जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा
जो घेराव आहे तो कधी कमी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह संतोष दळवी, न्यूज 18 लोकमत, खोपोली.